आजही 75 वर्षांनंतर आपण असं पाहिलं तर पुन्हा आरएसएस, भारतीय जनता पक्ष यांनी दाखवून दिलं की जे त्यांनी 1950ला नागपूरला केलं, सरदार पटेल यांच्या करारनामा झाला त्या संदर्भात त्यांनी असा केला की एका बाजूला भारतीय फ्लॅग तिरंगा हा फडकावण्यात आला, त्याच्या लगेच 2 मिनिटांनंतर जो फ्लॅग काल अयोध्येला फडकवण्यात आला तसाच एक फ्लॅग 15 ऑगस्ट 1950ला फडकवण्यात आला, अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आरएसएसनी भारतीय संविधान मान्य केले असं कुठेही दिसत नाही. 75 साल झाले तरीही असणारे या ठिकाणी हा प्रश्न निकाली निघाला नाही. आणि म्हणून कालच्या संविधान सन्मान दिनाच्या निमित्ताने तुम्ही आता ऐरणीवरती असताना आणलेला आहे की संविधानवादी एका बाजूला आणि संविधान विरोधी एका बाजूला हा कुठेतरी एकदा फैसला झाला तर मी असं म्हणेन की आज आपली असणारी इंडस्ट्रियल किंवा मिलिटरी डिपेंडन्सी ही दुसऱ्या देशांवरती आहे आणि ते आपल्याला असणारं एक्सप्लॉइट करतात आहेत, त्याला कुठेतरी असणारं फुल स्टॉप घालता येईल अशी असणारी परिस्थिती आहे.